இல்ல ஆண்டர் இருக்கா. गुड मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने नए व्लॉग में। सो बेसिकली फ्रॉम लास्ट 4 to 5 डेज मैं बहुत बीमार था एंड नाउ आई एम फाइन। तो मैंने सोचा कि क्यों ना व्लॉग चालू कर दूँ। तो सबसे पहले मैंने प्रणव को कॉल किया था सुबह सुबह, लेकिन वो बोला कि ब्रो आई एम नॉट अवेलेबल, उसकी कल से एग्ज़ाम है। तो ओमकार को भी किया तो वो उसका कुछ तो वर्क है। तो लेट इट बी, नो वन कैन बी फ्री फॉर अस व्हेन वी वांट बिकॉज दे हैव देयर ओन वर्क्स टू डू। सो मैंने सोचा कि क्यों ना ये व्लॉग अकेले ही शूट किया जाए। अगर आगे जाके वो लोग आए तो ठीक है, क्योंकि वेद भी नहीं है, ओमकार भी नहीं है, प्रणव भी नहीं है, तो अकेला स्टार्ट कर देता हूँ। और अभी सबसे पहले मैं जा रहा हूँ नाश्ता करने के लिए एंड बेसिकली अभी 1 बज चुका है। तो मेरे लिए ये मेरी गुड मॉर्निंग है, क्योंकि मैं 12:30 बजे उठा हूँ और टाइम शेड्यूल से ही है, आफ्टरनून है। सो अभी जाते हैं, नाश्ता करते और फिर जो भी होगा व्लॉग में वो आप देख लेना। चलो। तो दोस्तों सबसे पहले मैं गया था इडली खाने के लिए, लेकिन इडली वाला बंद। फिर उसके बाद में मैं गया मिसल पाव खाने के लिए एक जगह पे, वो दुकान भी बंद। दूसरी तरफ गया, वो भी बंद। तो फाइनली मैं कातरप में गया, नीलकंठ मिसल। वहाँ पे इतनी गर्दी थी कि मुझे ये पार्सल लाना पड़ा। तो अभी ये मिसल पाव है तो खाता हूँ और फिर आगे क्या शूट करना है डोंट नो, देखते हैं। पहले ये खा लेता हूँ, चलो। दोस्तों मिसल पाव पूरी ख़त्म हो गई, लेकिन भूख अभी भी बाकी है। तो अभी मैं एक पेरू खाता हूँ। अभी पेरू को हिंदी में क्या बोलते हैं मला नहीं माहित, पर ठीक है, अभी पेरू खाता हूँ और फिर गोली है वो खा लेता हूँ, डॉक्टर ने दी हुई है। तो फिर उसके बाद में ये मतलब बुखार चला गया, खांसी चली गई, वीकनेस भी चली गई, लेकिन ये जो सर्दी है वो जा ही नहीं रही। तो ठीक है, अभी ये खाने के बाद, पेरू खाने के बाद, वो टैबलेट्स लेने के बाद थोड़ा सो जाता हूँ और फिर आगे क्या व्लॉग कंटिन्यू करना है तो देख लेते हैं। अभी बाय गाइस, ये है टैबलेट्स। तो अभी टैबलेट लेता हूँ और फिर सो जाता हूँ। ये सर्दी रे को वैताग है, नको नको आणले सर्दी ने। बाकी ये टैबलेट्स लेता हूँ और सो जाता हूँ। अभी बजे 2:15, 5 बजे उठ जाऊंगा मैं और फिर आपसे मिलूंगा। A few moments later. तो दोस्तों जस्ट अभी अभी मुझे प्रणव आयकर का कॉल आया। वो बोलता है कि आजा, कहीं तो जाते हैं खाने के लिए। तो मैं तो नहीं कुछ खाने वाला हूँ, अगर सूप पिया तो पी लूँगा, चिकन सूप। बाकी अभी निकलता हूँ। मुझे तो लगा था कॉल नहीं आएगा उनका दोनों में से, लेकिन आया। तो ओमकार भी आ रहा है, तो चलो। दोस्तों हमेशा मुझे प्रणव गायकर लेने आता है, लेकिन आज मैं उसे मेरे डीओ पे लेने आया हूँ और ये अपने साथ जुड़ चुका है। बाकी अभी वो आएगा, उसको 15 मिनिट हो गए मैंने कॉल किए हुए, आया नाही। बाकी जसा जसा सूर्य मावळत चाललाय ना, माझ्या फ्रंट कॅमेराची लायकी 0 होत चालले, तर आपण बॅक कॅमेऱ्यावरती शिफ्ट होऊ। या भावाने मला गिफ्ट दिलेलं, मोठं वागायची तू मला। दाखव ना पब्लिकला दाखव आपल्या। हे बघा, हे बघा, या बघ, हे कशासाठी दिलेलं? थांब आम्ही रायडिंगला चाललोय ना, म्हणून ही बुटा घेतलेली, गमबूट, आणि ही हिच्यावरती रायडिंगला जाणार आहे कॉलेज नंतर आपल्याला। प्रणव तुझा फ्युचर आहे, ते मिस्त्री लोक कामाला लागतात। गाईज तो प्रणव आम्हाला वैतागून एकटा निघून गेलेला आहे। आम्ही त्याची एवढी मजा घेतली ना की तो आता एवढा आम्हाला वैतागला आणि आला। बस अजून एक आपला मित्र भेटलेला आहे आणि सबाटा बाईला ह्यो आहे ना, लोकांच्या घराच्या बेल वाजवतो आणि पळ। गाईज सिडांवरून घसरला आणि चप्पल कोणती आहे, चप्पल स्पॉर्ट्स, ही चप्पल इथं काढले, स्पोर्ट्सची डायरेक्ट इथून घसरला। काय बोलायचंय का तुला? सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि मला फॉलो करा। सबस्क्राईब आणि जस्ट केलेलं इकडं आमच्याकडे साक्षीदार
यो आहे आणि यो आहे आम्ही दोघांनी लाईव्ह बघितलं. आणि मी स्वतः मला मम्मी काय तर गाईज आता मी माझ्यासाठी चिकन मंचाव सूप मागवलंय आणि यांनी यांच्यासाठी फ्राईड राईस मागवलं, चिकन फ्राईड राईस. मी तर काय खाणार नाही, यांनी मगाशी वडापाव पण खाल्ला पण मी नाही काय खाणार. बाकी ठीक आहे. आता हा ब्लॉग इथंच एंड करून टाकू. सूप वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर अशा पोरांना कशा गर्लफ्रेंडनी पटतात मला तेच कळत नाही. आता एकीचा फोन झाला, आता दुसरी सोबत बोलतो. तिथे आपण 19 वर्षाचे आणि आम्ही 19 वर्षाचे. मी 21 वर्षाचा. मी 19 आणि 28. आम्ही गिटार वाजवतोय. ठीक आहे. तर राईस आता सूप आलेलं आहे आणि राईस बनवतो आहे. हां आणि त्यांनी आणि ओंकारने पण त्याच्यासाठी राईस मागवलं आहे. यांना एन्जॉय करतो त्यांचं राईस आणि मी माझा सूप इज्जत. ना याला धड खाता येत, ना याला धड पिता येत. पुरी भेटतात कशा याला आणि का? माझ्यात काय असं बोल. असं माझ्यात काय नाही ते कलर डिफरन्स. काला हूँ कभी रंग नहीं बदलता, गोरा रंग बदलता है, समझा? तुझ्यावर ऑइल पेंट मारले. घे बोल तू. पेंटर मीच आहे. 100%. पण याला खाता येत नाही ना धड पिता येत. तू बरोबर. मग याला पोरी भेटतात कुठून? याचं मी मेन कारण सांगतो. काकू ऐका, प्रणवच्या मम्मी ऐका, तुमचा पोरगा रोज ते उलट हे भाई प्रेम बरोबर आहे का? प्रेम बरोबर आहे. तुमचा पोरगा रोज एका CHM कॉलेजच्या बाहेर मॅगी खायला घालतो पोरींना. आणि हे बघा लात मारतोय बघा मला. सांगू नको माझ्या मम्मीला. हे बघा. पण मी सांगतात कॉलेजला तेवढी नाही मार्केटिंग. हा आर्केटी होऊन तो CHM ला जातो आणि मग तिथं फ्रँकी खायला घालतो. तर ही याची पैसे जाण्याची फॅक्टरी आहे. काकू जाऊ, तुम्ही याला फक्त शिक्षा द्या बस, दॅट्स इट. तुला काय बोलायचं आहे का काकूंना? 2 दिवस घराच्या बाहेर ठेवा. अरे पण तिसऱ्या दिवशीपासून तेच सुरू होणार आहे परत. तेव्हा 1 महिना तेव्हा तेव्हा समजा पोरगी काय नाही आहे. काकू आणि काका दोघं पण, त्याचे मम्मी पप्पा, तुम्ही नीट ऐका. त्याला पैसे देऊ नका, कारण की हा बाहेर पोरींवरती आपोआप खर्च करतो. बंद. आणि आता बघा माझ्यावरती राग काढेल. ते बघा आता राग काढते बघा. हे वडापावचे पैसे तू भरले ना याच्याकडे असून पण? मी भरलेत मी. हा. आणि पोरींचे त्या दिवशी कसे भरले आपण उल्हासनगरला बघितला. आज काय हत्यार ते काढला. NSSच्या ग्रुपचे सगळ्यांचे पैसे कोणी भरले? असा आता फोन होता ना, आज काय हत्यार काढला पे केलं. चला मी दिलं हे असं. आता तो शिव्या घालत ते मी गपचूप ऐकून घेतो आणि तो पण काका काकू मला शिव्या घालतोय की तू थांब ना बाबा थांब ना. तुझ्यामुळे माझी जिम बंद झाली. अरे तू फोन वापरतो जिम मध्ये, त्या लेक्ट्रेसच्या मशीनवरती तुला बसून फोन वापरतो. तिकडं ब्लॅकफूड नावाच्या मशीनवरती बसून तू फोन वापरतो. बाथरूम मध्ये बसून तू फोन वापरतो. जिमच्या काय गरज आहे का? मग बंद नाही होणार तर काय होणार? आता चाललंय एनएचपीला बघू ना जातो का. नजर बघा नजर बघा. काय गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. काहीच नव्हतं या ब्लॉगमध्ये. हे दोघं येणार नव्हतं माझ्या ब्लॉगमध्ये पण आलेत तोंड उचलून ॲज युजल. आणि तो एक बघा काकू फोनच घेऊन टाकायचा. बात खतम. डायरेक्ट ऑन द स्पॉट. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. इज्जत. बाय. चला.